संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे। संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे। भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे। संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे। भीमा कोरेगावच्या सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे। भिडे एकबोटेवर मोक्कांतर्गत कारवाई झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिडेला अटक न करणारे महाराष्ट्र भीमा कोरेगाव हल्ल्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झालीच पाहिजे। भीमा कोरेगाव हल्ल्याच्या तपासाची श्वेतपत्रिका प्रकाशित झालीच पाहिजे। भीमा कोरेगावच्या सर्व हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। भीमा कोरेगावच्या सर्व हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे। सर्व पीडित कुटुंबियांचं योग्य पुनर्वसन झालंच पाहिजे। सर्व पीडित कुटुंबियांचं योग्य पुनर्वसन झालंच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। भीमा कोरेगाव हल्ल्याला आता 3 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे। या 3 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा पोलीस फिर्यादीनुसार 1500 आरोपी यामध्ये सहभागी आहेत। या 1500 आरोपींनी आंबेडकरी अनुयायांवर हल्ला चढवून महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण करणारी मोठी दंगल घडवली होती व ज्याचा परिणाम संपूर्ण देशभर आणि राज्यभर उमटलेला होता। या पार्श्वभूमीवर यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यासह अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। यातले संभाजी भिडे यांना वाचवण्याचं काम मागच्या सरकारनं, फडणवीस सरकारनं केलं होतं। त्यावेळेला विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक भूमिका घेतली होती। संभाजी भिडे यांचा या दंगलीमध्ये सहभाग आहे, त्यांच्यासह इतर सर्व आरोपींना अटक करावी अशी भूमिका त्यांनी सभागृहामध्ये, राज्य विधिमंडळाच्या आणि संसदेच्या पटलावर देखील त्यांनी मांडली होती। विविध सभांमध्ये त्यांनी ती भूमिका मांडली होती। पण आज सत्ता बदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह मंत्रालय आहे, काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे, तरी देखील ते संभाजी भिडेला गेल्या वर्षभरापासून अटक करू शकले नाहीत। मागच्या सरकारचाच कार्यक्रम ते जर राबवणार असतील तर हे देखील सरकार जातीवादी आहे, हे देखील सरकार संभाजी भिडे आणि भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना वाचवतंय का, हे सरकार आंबेडकरी समुदायाला न्याय नाकारतंय का, असा प्रश्न आम्हाला उपस्थित झालेला आहे। त्यामुळे 3 वर्षानंतर आम्ही यांना अटकेसाठी आज हे आंदोलन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून करीत आहोत।